नमस्कार, सत्यकाम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सांगोला तालुक्यातील माढा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील वासुद अकोले या गावी आलो आहोत. आता प्रचार दोन्ही बाजूने अंतिम टप्प्यात आला असून जनतेच्या मनात कोण हे आपण जाणून घेणार आहोत. जनतेच्या मनातला खासदार कोण आणि जनतेचा कोण कोणाला मिळणार हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. काय आज 2 दिवस राहिले आहेत प्रचाराला, अंतिम टप्प्यात आला आहे प्रचार. तुम्हाला कोणाचे विचार पडतात? निंबाळकरांचे पडतायत का मोहिते पाटलांचे पडतात? निंबाळकरांची पडतात, कारण निंबाळकरांनी भरपूर काम केले. मोदीच्या नेतृत्वाखाली, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली निंबाळकर साहेबांनी भरपूर काम केले. मोदी साहेबांनी काय केले, आतापर्यंत 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले, 10 कोटी लोकांना LPG गॅस दिलाय आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 37 कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. तसेच आर्थिक दुर्बल घटकांना 10% आरक्षण दिले. तसेच 11 कोटी शेतकऱ्यांना 6,000ची मदत ही केंद्र सरकारनं पण दिली आहे आणि राज्य शासनानं पण 6,000ची मदत दिली आहे. तुमचं मत भाजप सरकारलाच का? भाजप सरकार, कारण भाजप सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुद्धा बऱ्याच प्रत्येक घटकाला त्यांनी मदत केली आहे. कारण किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 4 कोटी शेतकऱ्यांना 4.7 लाख कोटी कर्ज दिले त्यांना. तसेच त्यांनी मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज दिले. 5 वर्षामध्ये जसं निंबाळकर खासदार निवडून आले मागच्या पंचवर्षीला, आता त्यांच्या माध्यमातून काय विकास झाला असावा गाव? त्यांनी सांगोला तालुक्यामध्ये पाण्याचे बरंच म्हणजे पाणी टंचाई होती, तर त्यांनी टेंबू योजनेमार्फत पाणी दिले. आणि आता तर एवढा संघर्ष होता टेंबूमध्ये पाण्याची कमतरता असताना सुद्धा कोयनेतून टेंबू योजनेत पाणी सोडलं आणि तेथून मान्य दिलं, पाणी आलं. आता एवढी दुष्काळ जाणवत होते तीव्रता, पण हे पाण्यामुळं बऱ्याच लोकांचं म्हणजे पिण्याच्या पाण्याचे, जनावरांच्या पाण्याचे आणि शेतीच्या पाण्याचं नियोजन झालं. विरोधक तर म्हणतात की निंबाळकर मतदारसंघात कधी फिरकले नाही, त्यांनी कुठला विकास केला. कसं असते, मतदारसंघामध्ये 800च्या वर गावं आहेत आणि आमच्या गावातच 2-3 वेळा खासदार साहेब येऊन गेलेत. खासदार साहेबांना असे 800 गावात प्रत्येक वेळी म्हणजे एकदा जरी येऊन गेले तरी त्यांचा दिवस किती झाला असं याचा विचार करावा. आणि याच्या मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निंबाळकर साहेबांनी या माढा मतदारसंघात भरपूर कामे केलेली आहेत. त्यांनी प्रत्येक समाज घटकाला घेतले. आता या राज्य सरकारनं सुद्धा, देवेंद्रभाऊ फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी 10% आरक्षण दिले, सारथी योजना आणली आणि बऱ्याच जणांना मराठा समाजाच्या लोकांना. तुम्ही काय आव्हान करताल? म्हणजे त्यांनी बऱ्याच म्हणजे बाबा ओबीसी समाजासाठी सुद्धा बऱ्याच योजना, वसतिगृहाची योजना केली आहे. तसेच गुरव, लिंगायत, वडार, धनगर समाज या अशा सगळ्या मतदारांचं महामंडळ राज्यात पहिल्यांदाच महामंडळाची स्थापना झाली आहे. आणि त्या महामंडळाला निधी देऊन हे जे काय 12 बलुतेदार जे समाज आहेत त्यांच्या विकासासाठी यांनी राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं योजना आणलेल्या आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात नळ कनेक्शन जोडण्याचे त्यांनी काम केलेलं आहे. मोदी सरकारनं काम केलेलं आहे. तुमच्या गावात काय नळ कनेक्शन जोडले गेले आहेत का? आमच्या गावामध्ये 100% नळ जोडणी झाले आणि जलजीवन मार्फत 11.7 कोटी देशामध्ये नळ जोडणी झालेली आहे. आता यंदा मग तुमचं कुणाला? निंबाळकर साहेबांना. 2 दिवसावर प्रचार आलेला आहे. दोन्ही उमेदवाराचे तुम्ही विचार ऐकलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला, कोण तुमच्या मनात कोण आहे? तुम्ही या गावातील सर्व शेतकऱ्यांनी जवळजवळ 5,000 शेतकरी आहेत. किसान सन्मान योजनेचा लाभ 6,000 वर्षाला आणि PM किसान योजनेचा लाभ 6,000 असं मिळून शेतकऱ्याला वर्षाला 12,000 म्हणजे महिन्याला 1,000 रुपये पेन्शन चालू झालेली आहे. श्रावणबाळ योजना, संजय गांधी निर्धार योजना, सांगोला तालुक्यात उच्चांकी या गावातील लोक सर्वात जास्त लाभ संजय गांधी निर्धार योजनेचा आणि श्रावणबाळ योजनेचा लाभ अपंग, मूकबधीर, कर्णबधीर आणि विधवा महिला घेतात. आणि याबरोबर रेशनचा माल गेल्या 3 वर्षापासून या गावातील अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 400 लाभार्थी, 400 कार्डधारक लाभार्थी आहेत. या 400 लाभार्थ्यांना मोफत धान्य 3 वर्षापासून दिलं जातं आहे. आणि इथून पुढं मोदी साहेब 5 वर्षाची घोषणा केलेली आहे मोफत धान्य देण्याची. याबरोबर प्रत्येकाला ग्रामपंचायतच्या निधीत दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत गेजगेवाडीला विकास कामासाठी दलित वस्ती सुधारणामधून घरापर्यंत फरशीकरण आणि समाज मंदिरं, तसंच वाड्या वस्तीवर रस्त्याची
अतिशय चांगल्या प्रकारे कामे झालेली आहेत या गावात. आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक आबा तावंगे पाटील यांच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणात सांगोला तालुक्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे, तेव्हा तुम्ही काय सांगताल? शहाजी बापू आणि दीपक आबा पाटील यांनी आणि निंबाळकर साहेबांनी ठिकाणी आमच्या गावाला विकासाची भरपूर कामं दिलेली आहेत. सिद्धनाथ मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात आता 2 कोटी रुपये गेल्या वर्षी जाहीर केलेत निंबाळकर साहेबांनी. शहाजी बापूचं पण यात प्रयत्न आहे. दीपक आबाचं पण आमच्या गावानं जास्तीत जास्त फायदा मिळवून दिलेला आहे आणि त्यामुळं आम्ही रणजितसिंह निंबाळकरांना भरभरून मतं देणार आहे. बाजी शिंदे राहणार अकोला. माझं मत असं आहे की आमचं पेयच्या पाण्याची फार अडचण होती बर. आणि गावामध्ये. पहिल्यांदा पाणी आल्याबद्दल आम्ही समाधानकारक आहोत. कोणी आणलं पाणी? पाणी आणलं निंबाळकर साहेबांनी. बर. आणि हा. बापूंनी? बापूंनी. बर. आणि त्यामुळे आम्ही समाधान आहे. 8-8 दिवसातनं पाणी एक वेळ येत होतं, आता एक कसं दिवसाड पाणी येते. एक दिवसाड. एक दिवसाला पाणी येतं. लेट किती तास आहे? काय लेट किती तास आहे पाण्यासाठी? लेट किती तास आहे? 1-1 तास. बर. हा 1 तास त्याच्यावर तुम्हाला पाणी पुरत आहे? भरपूर होते पाणी. बर बर. मग आता तुमचं मत कुणाला? पाण्याच्या कोणत्या योजना चालू आहेत तुमच्या गावामध्ये? आता जे अगोदर सांगितल्या ह्या पूर्ण योजना सगळ्या झालेल्या सगळ्या आहेत. झालेल्या झालेल्या आहेत. मी काही नवीन सांगण्याची काही आवश्यकता नाही. मागच्या वेळेला जे निंबाळकर आले असताना तुम्ही निवडून दिलं त्यावेळेस त्यांनी पाण्यासाठी आम्ही ही निवडणूक पुन्हा मी मतं मागणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आता ते तुमचं पूर्ण झालेलं आहे पाण्याबद्दल. झाले निंबाळकर साहेबांमुळे झालं. निंबाळकर साहेबांमुळे झालं. आता तुमचं मत कोणाला नेमकं? निंबाळकर साहेबांना. बर. त्यांनाच काय? भाजपला. हा त्यांनी म्हणजे आता पाणी आणले ना, महत्वाचं काम. प्यायला पाणी नव्हतं आम्हाला. हा. 8-8 दिवस ग्रामपंचायत सोडणार कुठनं पाणी? नदीतच पाणी नाही, आडात पाणी नाही. काय अवस्था होती त्यावेळेस पाणी नसताना? पाणी नसताना मग आता काय 3 दिवसांनी एकदा आंघोळ करायची बारी यायची. नसल्यावर पाणी काय करायचं? जनावरांचं प्यायचं पाणी कुठलं आणायचं? आणता कुठनं? तिकडे बघा मामा. हा आणता कुठनं पाणी मला सांगा. जनावरांना पण प्यायला पाणी अहो नव्हतं. सवाल पाणी आहे की बरं, पित नाही जनावर ना, त्याला सवय लागल्या फिल्टरची. आता आलं की पाणी? आले की पाणी म्हणून समाधान आहे. बर. मग आता म्हणजे भाजप आणि मोदी सरकार, भाजप आणि मोदी सरकारमुळे गाव सुजलाम सुफलाम झाले आणि पूर्ण देशात रोडची कामं नंदनवन झालेली आहे. आतापर्यंत रस्त्याची बोंबच होती सगळी, खेड्यापाड्यात असू दे. बर. हा मी एवढंच सांगतो. जय हिंद, जय माता. बर. आता 2 दिवसावर प्रचार आला. दोन्ही उमेदवारांची तुम्ही विरोधकांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील याची तुम्ही विचार ऐकले, तुमच्या गावात येऊन गेले असतील. काय कोणाचे विचार पडतात तुम्हाला? मला निंबाळकरचे विचार पडतात. बर. कशासाठी? कशासाठी? काय? 1972 सालापासून पाणी पाणी म्हणून संघर्ष करून नुसतं जनता नुसते एक तोंडी नुसती आश्वासन देऊन ठेवली होती. नुसतं आश्वासन देऊन ठेवली ती कुणी सुद्धा काय केलं नाही. मोहित्यानं तकडं न्यायचं, शरद पवारांना अडवून न्यायचं. ती काम निंबाळकरनं, शहाजी बापूनं आणि आबासाहेबांनी केलं. त्यामुळं आमचं निंबाळकर दीपक आबाने त्याच्यावर आमचं पूर्ण प्रेम आहे. आम्ही त्यांनाच मत देणार आहे. बर. इतके दिवस पाण्याची अवस्था दुरवस्था होते त्यावेळेस काय परिस्थिती होती? गावात काय परिस्थिती होती? पाण्याची परिस्थिती काय होती? 5 गावाला पाणी वर्षाखाली. नव्हतं, टँकरचं पाणी होतं. बर ती बी मिळत वेळेवर नव्हतं. बर. तरी पण आता नंदन झालंय, जकडे जाईल तिकडे पाणीच पाणी. शेतीच्या गोड बी नव्हतं, शेतीच्या टँकरशिवाय पाणी नव्हतं. शेतीच्या पाण्याचा काय 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 प्रश्न आहे साधारण? आता हा. आता 1 नंबरचं पाणी आहे. बर. हा मग हे पाणी आणलं कोणी? निंबाळकरनं, बर. निंबाळकरांनी बापूंनी? बापूनी. बर. मग आता तुमचं मत नेमकं कोणाला? निंबाळकरला, कमळाला, कमळाला, मोदीला. बर. मोदीला. नमस्कार, माझं काय नाव नाव आपलं? माझं नाव पांडुरंग तात्या आसबे, राहणार अकोला. बर बर. आजपासून 2 दिवस प्रचाराचे दिवस राहिलेले आहेत. तुम्ही दोन्ही उमेदवाराचे, महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे उमेदवाराचे म्हणजे निंबाळकर आणि मोहिते पाटील विचार तुम्ही ऐकलेत. काय वाटतं तुम्हाला? एकंदरीत तुमचं मत कुणाला? मी मत कमळालाच देतोय. पहिल्यापासूनच माझं कमळाला मत असतं. बरोबर. कारण कसं आहे, त्यांनाच का? ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला आणि आमची सिंचनाची अपुरी कामं त्यांनी पूर्ण केली. बर. नाहीतर आतापर्यंत 55 वर्ष आम्ही नुसतं पाण्याच्या वाऱ्यात करत होतो, मिटिका घ्यायच्या, मोर्चा काढायचं, हीच काम करत होतो. बर. परंतु आता मात्र आमचं पाणी समाधान झाले. त्यानंतर परत आता ह्या जे 2.5 वर्षात बापून जेवढं काम केलं तेवढं 55 वर्षात झालं.
मग रस्त्यात झालंय, पाण्यात झालंय, लाईट झाली. आमचा कायम एक गाडीचं टायर मातीचं आणि एक टायर रोडला डांबरीला ते आता सगळे चारही रस्ते म्हणजे कुठेही बघा तुम्हाला चारही चाक रस्त्यावर डांबरीवरून पळायला लागले. एलईडी बोल लाईट आल्या. विरोधकांकडनं पण सातत्यानं आरोप केले जातात की सांगोला तालुक्यातले रस्ते अजूनही तसेच आहेत आणि निंबाळकरनं कुठलाही विकास केला नाही म्हणून. हे सगळं आता पंढरपूर जावा, जत जावा, तुम्ही सांगलीला जावा, समृद्धी हवे झालेत. त्यामुळे हे भाजप सरकार एक नंबरचं आहे. पाण्याची ज्यावेळेस दुरवस्था होती त्यावेळेस काय म्हणजे परिस्थिती? गावातली परिस्थिती काय होती? परिस्थिती म्हणजे आम्ही बोर वर्षाला 5-5, 6-6 मारायचो. जेवढं पैसे कमवायचो शेतीतनं ती त्या बोरला आणि मोटरालाच घालवत बसायचो. पाणी काय लागत? आता काय ना, आता आमच्या हिरीत वरनं पाणी प्यायसारखं आहे. बर, म्हणजे आता पाणी जे हो, आलं ते टेंबूचं आलंय, पुन्हा निरा भाटकरचं आलंय. त्यामुळे पाण्याकडे आम्ही समाधान आहे. आमदार शाजी बापू आणि खासदार निंबाळकरच्या माध्यमातून पाणी गावात पर्यंत हो पोहोचलं. हो हो 100%. एवढ्या उन्हाळ्यामध्ये एवढी अशी परिस्थिती असताना या चालू उन्हाळ्यामध्ये आमदार शाजीभाऊ पाटील यांनी 2 TMC पाणी सांगोला तालुक्यासाठी आणलं. हो आणले. त्याबद्दल काय म्हणताल? ह्याच्याबद्दल फार फार आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही तर आभारच मानतो. पण अजूनही आमची काही जी माणसं आहेत त्यांना सुद्धा आम्ही पटवून देऊन हे सांगतो की कमळाला मत द्या, तरच आपला विकास होणार आहे. बरं, मग आता तुमचं मत नेमकं कोणाला, निंबाळकर का मोहिते पाटलांना? निंबाळकरला ज्या वेळेला मोहिते पाटील विजयशिव उभा राहिले होते त्याच्या विरोधात सदाभाऊ खोत होते, तरी तालुक्यातनं 15,000चं लीड आपल्याला सदाभाऊ खोतला होतं. कारण मोहिते पाटलावर लोकांचं पाण्याच्या विषयी नाराज मन. आता किती झालं? ह्या वर्षी सुद्धा आम्ही आता तरी एक 20,000 ते 25,000 तर चालू. सांगोला तालुक्यातनं आणि अकोला गावातनं साधारण किती लीड देताल तुम्ही? आम्ही गावातनं 500 लीड देणार आणि तालुक्यात 20,000 ते 25,000 लीड मिळणार. आज खात्यावर त्यांनी ते नंदनवन केले, पाणी इतकं दिलंय ते काय विचारायचं नाही. असं पाणी विहिरीतनी पाणी आता सध्या भरपूर पाणी आहे. मला बरं किती पाणी आहे? विहिरीला पाणी किती आहे? सध्या पाणी आता वरनं पाणी आहे, असं म्हणजे हाताला पाणी आता असं येत असं पाणी आमच्या. अगोदर काय अवस्था होती? अगोदर पाणी दररोज दर वर्षाला 2-2, 3-3 बोर मारायचं, 2-2, 3-3 मोटर आणायच्या, गाडीवर मोटर घालायची, सांगोला न्यायची दुरुस्तीला, ती नीट करून आणस तर दुसरी जळलेली असायची, तिला न्यायची, परत तोपर्यंत की ती टाकस तर दुसरी जळलेली असायची. असं किती वर्ष झालं? असं म्हणजे जवळजवळ आता मी 2003 पासून शेती करतोय. 2003 पासून 2015-16 पर्यंत तर असंच आहेत. माझं स्वतःच जवळ 17 एक बोर आहेत, जी 2-2.5 एकर शेती आहे. मग आता 20 वर्ष झालं जवळजवळ तुम्ही असं करतो? असा संघर्ष करतोय. ज्या वेळेला निंबाळकर साहेब आले त्यावेळेला पहिल्यांदा पाणी 17 वेळा जवळजवळ जमिनीत होल मारले तरी पाणी नव्हतं. अहो, स्वतः कसं आहे डीपी असं जळायचं, पाणी आलं तर डीपी जळायचं आणि डीपी आलं तर पाणी नसायचं, असं काम असायचं. आता पाणी आलंय बापूंच्या माध्यमातून आणि खासदार बापू साहेबांच्या आबा माध्यमातून. खासदार साहेबांच्या माध्यमातून पाणी इतकं असं झालंय की काय सांगायचं नाही, असं झालंय काम. बरं, सगळ्या गावात तालुक्याला पाणी मिळालं. तालुक्याला पाणी सगळे बघा. कोणत्या योजनेतून पाणी मिळालं तुमच्या तालुक्याला? टेंबू पाणी आहे, म्हैसाळ आहे, निराबाडगरचं आहे, आता आणखी नदीला टेंबूचं पाणी सोडलेलं आहे. नदीला पाणी मला कळते असतं कधीच आमच्या कावडी शिंगणापूरला जाताना बी पाण्यातनं गेल्या नाही, आता नाही पाण्यातनं कधी आल्या नाही. पण ह्या वर्षी पाण्यातनं कावडी जाताना कोरडे गेल्या, पण येताना पाण्यातनं कावडी आणल्या. पहिल्यांदा इतिहासात पहिल्यांदा नोंद असेल की कावडी पाण्यातनं आल्या. त्याच्या आधी कधी पाणी बघायलाच भेटलं नाही. या पाण्याचं सर्वात जास्त श्रेय कोणाला जातं तालुक्यासाठी? निंबाळकर साहेब, बापू आणि दीपक आबासाहेब तिघांना पाण्यास श्रेय जातं. आणि विरोधक म्हणतात पाण्याचं आता काय गरज नाही. विरोधकांना कसं आहे, पाण्याची गरज नाही म्हणल्यावर काय करायचं त्यांनी? मोटराची त्यांची फ्यूजा काढून ठेवा ना. आता सांगोला तालुक्यात एवढं मोठं पाणी आले म्हणून ते मतं मागायला, तर तुमचं मत जाईल का त्यांच्याकडं? गावातलं मतदान जाईल का विरोधकांकडं? आता विरोधक राहणारच ना. तसा थोडाफार कसं त्यांच्या पद्धतीने ते राहणार आहेत. तुमचं मत नेमकं कोणाला? माझं मत कमळालाच असणार. सॉक्रेटिस बोलला होता नावात काय आहे, तालुक्यात काय आहे मी सांगू शकतो. हा, तालुक्यात काय आहे, बरं. 2009ची पहिली लोकसभा झाली. राष्ट्रीय नेते पवार साहेबांची आमच्या माढा मतदारसंघात एंट्री झाली. तालुक्याचा विकास होणार, तालुक्यात सिंचन सुविधा वाढणार, MIDC वाढणार, हे वाढणार ते वाढणार, सगळा तालुका अगदी बुचकळ्यात पडला की इथं विकासाचा पाऊस पडणार. 2009ची 5 वर्ष सरली, 2014पर्यंत आलं. पवार साहेबांनी काय दिलं? ST स्टँडवर जायचं, पूर्वेला तोंड काढायचं, सुलभ शौचालय फक्त दिलंय. काय झालं? 5 वर्षात काही दिलं नाही, फक्त महिला सुलभ शौचालय दिलं. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांची एंट्री झाली 14 ते 19. 14 ते 19. त्यांनी बी ह्यावेळी असंच वारं फुकलं की हे करणार ते करणार. सदाभाऊ नावाचा एक रांगडागडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं आला. 15,000 मतानं माझा तालुका सदाभाऊला लीड आहे. हे काय सांगते, कुठलं लीड देणार आहे? ती छापून आणणार आहे का बॅलेट पेपरवर? काही EVM मशीन घरातनं आणणार आहे चिदुबाई देवळातनं? त्यावेळी सुद्धा सदाभाऊ माझ्या तालुक्यातून लीड होते. आणि आत्ताची परिस्थिती सांगतो,
आता ह्यावेळी ह्यांनी पक्ष बदल केलेला आहे. पवारांनी ह्यांचं राजकारण पूर्ण मोडीत काढलेलं होतं या मोहित्यांचं. आर पुट्ट कणा सुतार नाडा दांडी चाक सगळे ह्यांचं मोडून टाकलेलं होतं. पवार ह्यांचं माहित्यांचं घरानं घरात बसलेलं होतं. पण आता पुण्याच्या ह्यांना परत हातात तुतारी दिली. ही राजकारणात माणसं आली. ह्यांनी उमेदवारी मिळत नाही, भाजपकडून पाहिजे ते घेतलं. 325 कोटी रुपयाची ह्यांना मदत केली आणि ही माणसं तिकडे वळतणीला जाऊन बसली. 2 कारखान्याला साधारणतः त्यांनी मदत केली. जवळजवळ 350 ते 350 कोटी रुपयाची मदत केली. माळशिरस तालुक्यातल्या 2 कारखान्यांना त्यांनी मदत केली. रणजितसिंह मोहिते पाटील यांना आमदारकी दिली. तरी पण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊन त्यांनी यावेळी उमेदवारी घेतली. तेव्हा तुमचं काय मत आहे? हे चुकीचं आहे. पूर्ण पक्षद्रोह आहे हा. आम्हाला मिळत नाही, मी दुसऱ्याला मिळू देत नाही. परंपरा आहे रे. 1952 पासून हे घराणं सत्तेमध्ये आहे. अपवाद फक्त 23 वर्षा हे करायचा बाजूला. एक डोळस, एक सातपुते, एक चांगोजीराव देशमुख. सत्ता ह्यांच्याच घरात आहे. 60 वर्ष सत्ता ह्यांच्या घरात आहे. जिल्ह्याचे हे नेते होते. काय जिल्ह्यात तरी विकास झाला? काय तालुका? राज्याचे उपमुख्यमंत्री होते. राज्याचे उपमुख्यमंत्री होते. काय विकास झाला? आमच्यातलेच काही भनंग कार्यकर्ते सांगतात पूल दिला पूल दिला पूल दिला. पूल दिला म्हणून काय मेहरबानी केली काय? जगन्नाथ त्याच्यासारख्या लिगाडे माणसानं ह्यांना भरभरून जिल्ह्यात मदत केली ती जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, म्हणून पूल दिला. एक आमचा तालुका वंचित ठेवला आणि एक पूल दिला. नाहीतर पाणी सगळं तुम्हीच वापरत होता. 10 वर्ष ते 15 वर्ष माझ्या तालुक्यामध्ये अस्तरीकरण ह्या माणसांनी होऊ दिलं नाही. इथं पाणी येऊ दिलं नाही. ह्या बाबीवर चर्चा कधी होतच नाही. हे करणार आणि ते करणार आणि असं झालं आणि तसं झालं. तुमचं जिल्ह्याचं सांगा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार शाजीभाऊ पाटील आणि आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सातत्यानं आजपर्यंत सांगोला तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. पाण्यासाठी जो महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आजपर्यंत सगळ्यात मोठी कामं या 5 वर्षामध्ये आमदार शाजीबापूच्या माध्यमातून झालेली आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? बापूंच्या माध्यमातून या 3.5 वर्षामध्ये भरपूर विकास झालेला आहे. आव्हाने मी त्याला तंतोतंत अशी साथ दिलेली आहे. कारण प्रशासनामध्ये जी आपली गतिशील माणसं आहेत ना, ती देवेंद्र फडणवीस आहे. निंबाळकर साहेब हे देवेंद्र फडणवीसाला चिटकून आहेत. दीपक आबा अजितदादांना चिटकून आहेत. आणि सगळी मोठमोठी बडी खाती सगळी ह्याच माणसाकडने आहेत. त्यामुळे तालुक्यामध्ये निश्चित विकासाचा पाऊस पडलेला आहे. ज्याला आंधळा आहे त्याला आरसा दावण्यात अर्थ नाही. त्यामुळे त्याच्या नादाला आम्ही लागत नाही. पण प्रत्येक आमच्या अकोल्यातला कार्यकर्ता हा भाजपाला मतदान करणार एवढी ग्वाही देतो. आणि मी माझी साधारणतः एक शेवटचा प्रश्न, साधारणतः या गावातून किती लीड जाईल निंबाळकर साहेबांना? साधारणतः ह्या गावातून 450च्या वर लीड जाईल. सांगोला तालुक्यातून मतदारसंघातून टोटल सांगोला मतदारसंघातून मतदारसंघातून मी मागील वेळेला साहेब तुम्हाला सांगितलं की सदाभाऊ नावाला ज्याच्याकडे 1 रुपया नाही त्यानं 15,000 लीड मला तालुका होता. ह्यांच्याकडं सगळं जिल्हाही सत्ता होती. सगळी जिल्हाही सत्ता स्थानं होती. त्यांच्याकडे कोण कार्यकर्ता सुद्धा नव्हता बिचाऱ्याकडे. तरी पण 15,000 लीड या तालुक्यातनं काढलं होतं. ज्या एका पक्षाच्या माणसांनी त्या भाऊला मतं दिली ती. आज तीच माणसं म्हणते ते विकास झाला नाही ना, मोहित्यांनी काय केलं. मोहितेच त्यावेळी होते. आता फक्त फरक एवढा आहे, त्यांचे पुतणे आहेत. एवढाच फरक आहे. एवढाच फरक, बाकी काहीही फरक नाही. आता तुमचं मत नेमकं कोणाला? माझं मत हे निश्चित कमळाला असणार आहे. निश्चित हे कमळाला असणार आहे. कारण मी विकासाला मत देणारा माणूस आहे, भकासाला मत देणार नाही. कारण पाण्याचा संघर्ष मी पाहिलेला आहे. 50 वर्ष काही झालेलं नाही, काही नाही. पाणी परिषदा नुसत्या झाल्या. आटपाडीलाच पाणी परिषदा घ्यायच्या. पाणी परिषदा ह्या राजकारणाकरता होत्या, त्या अजिबात विकासाकरता नव्हत्या. हे कळायला लोकांना 25-30 वर्ष गेली. आणि त्यामुळं लोक भांबावून गेली की बाबा मत कुणाला आहे. आणि बापूसारखा रांगडागडी त्यावेळी काही गोष्टीत कमी पडत होता. आता बापूजी मागील 4 वर्षापूर्वी राजकारणाची पदार्पण आहे, पुनश्च एंट्री झाली. त्यामुळे ह्या विरोधकांचं धाबं दणाणलेलं आहेत. अजून मी पुढली टर्म बापूच मारणार आहे. ही टर्म मी येणारी निवडणूक ही निंबाळकरच मारणार आहे, एवढी ग्वाही देतो. सूर्याजी खटकळे, अकोला. काय वाटतं एकंदरीत तुम्ही कसं पाहता या निवडणुकीकडे? ही देशाची निवडणूक आहे. ही देशाची निवडणूक आहे, परंतु ही निवडणूक आम्ही विकासाभिमुख निवडणूक म्हणून पाहतोय. आम्ही पूर्ण अकोला गावातून आम्ही जेवढे आमचे सुज्ञ मतदार आहेत, जे नाही त्यांना पण आम्ही सांगून आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या गावातून काम करतो. सांगोला तालुका नेहमी दुष्काळग्रस्त असायचा. त्याला पाण्याची सुद्धा मोठा भेडसावत होता प्रश्न. आज ती पाणी आलेलं आहे आमदार शाजीभाऊ पाटील आणि निंबाळकर यांच्या माध्यमातून. काय वाटतं त्याबद्दल? आजची जी पाणी आहे सांगोला तालुक्यामध्ये माननीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, आमदार शाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्यात पाणी आलं नाही तर सांगोला तालुक्याचं नंदनवन झालं. तिकडं वाके शिवण्याकडे गेलं पाणी जाय, इकडं कोळ्याकडे गेलं पाणी जाय, इकडं आमच्या अकोल्याच्या वर इकडे जवळ्याकडे गेलं पाणी जाय. वरनत राहतं तर माझ्या आयुष्यात माझं 34 वय आहे. माझ्या जिंदगीत कधी मान नदी वाहिलेली मी बघितलं नाही. एप्रिलमध्ये पाणी वाहतंय आज खळखळून. तळ दिसतो एवढं स्वच्छ आणि सुंदर पाणी वाहतंय नदीला.
आणि हे पाणी काय इतिहास नोंद पाणी आलं आहे. भीमेचं पाणी कोयनेचं पाणी टेंबूतून खाली पाणी आलं आहे. आणि पहिली वेळ अशी असेल की तुम्हाला सांगतो की नदीला कॅनलला नदीचा दर्जा देण्यात आलेला आहे. हो, पहिलीच वेळ इतिहास नोंद आहे. आमच्या इतिहास पिढ्याने नोंद पिढ्या ही आम्हाला माहिती राहील. आमच्या पिढ्याने पिढ्या आमच्या पाठीमागार ही कायमस्वरूपी आम्हाला टेंबूचा मान नदीला दर्जा दिला, याचा आम्हाला लाभ होत राहणार. आणि गेल्या पंचवर्षीला निंबाळकरांनी शब्द दिला होता की मी पाणी आणल्याशिवाय गप्प बसणार आणि पुढची निवडणूक ही पाण्यावर होणार नाही तर विकासावर होणार. हे त्यांनी शब्द पाळलेला आहे, त्याबद्दल काय बोलाल? हो, पाळलेला आहे. बर, पूर्ण पाळलेला आहे शब्द, काही विषय नाही. आणि बापू आणि आबांनी आमच्या गावामध्ये प्रचंड विकासाची कामं सांगोला अकोला रस्त्याला 4 कोटी रुपये दिलेत. अकोला चिंचमळा रोडला 2 कोटी रुपये दिलेत. अकोला कोळीमळा रस्त्याला 3 कोटी रुपये दिलेत. अकोला निजामपूर रस्त्याला 2 कोटी रुपये दिलेत. अकोला नकातवाडी रस्त्याला 2 कोटी रुपये दिलेत. अकोला खटकाळमळा रस्त्याला 40 लाख रुपये दिलेत. कमलापूर अकोला रस्त्याला 1.5 कोटी रुपये दिलेत. मागच्या 8 ते 10 दिवसांमध्ये जिल्हा नियोजनमधून 1.5 कोटी रुपये सिद्धनाथ देवस्थान मंदिर याच्यासाठी 1.5 कोटी रुपये दिलेत. आणि वाटंबरे अकोला रस्त्याला 5 कोटी रुपये दिलेत. प्रचंड निधी दिला. एवढं डिटेल काय सांगत नाही, बाकी सर्व गावात लगेच कालवा होतोय. अतिशय चांगला आणि खूप सुंदर विकास. आणि विकासासाठी आमचं गाव सध्या टॉपला आहे तालुक्यामध्ये. आणि आमचं गाव पेविंग ब्लॉक मुक्त झालं आहे असं म्हटलं तरी काय वावगं राहणार नाही. बघील तिकडे पेविंग ब्लॉक, कॉन्क्रीट रस्ते, 7 DP दिलेत आतापर्यंत 3 वर्षामध्ये. जलजीवनचं काम प्रगतीपथावर आहे. म्हणजे एकंदरीत आमदार शहाजीबापू पाटील आणि रणजित नाईक निंबाळकर खासदार यांच्या माध्यमातून भरपूर विकास झालेला असं तुम्हाला हो, म्हणायचं? प्रचंड विकास म्हणजे कामच शिल्लक आता राहणार नाहीत. ह्या वेळेस जरी निवडून आले तर पुढच्या वेळेस कामच राहणार नाहीत, अशी परिस्थिती आहे सध्या आमच्या गावात. इतर मतदारांना तुम्ही काय सांगाल तालुक्यात? काय नाही, आम्ही विकासच घेऊन पुढे चाललो. आज नदीला पाणी खळ पाणी वाहतंय. मोटरात दिवस चाललेले आहेत लोकांच्या. 8 तास लाईट आहे तर ऑटो लावून लोक निवांत घरी येते. 1 नंबर पाणी आहे. तालुक्यातून किती लीड मिळेल निंबाळकरांना? 30 ते 40 हजार लीड आरामशीर मिळायलाच पाहिजे तालुक्यातून. म्हणजे निवडून येतील? हो, निवडून येणारच. तुमचं मत निंबाळकरांना? हो, कमळ या असल्या उन्हाळ्यात कमळ फुलवाई वेळ आली आहे मान नदीला. एवढं प्रचंड पाणी. बघेल तिकडे रस्ते, सोलापूर सांगोला रोड घ्या, पहिलं 3 तास लागायचे सोलापूरवरून सांगोला यायला. आज 55 मिनिटात गाडी सांगोल्याला येते. सांगलीला जायला 4 तास लागायचे, आज 50 मिनिटात गाडी. पण आमदार शहाजीबापू पाटलांवर 50 खोक्यांचा मोठा गंभीर आरोप करण्यात येत आहे. आमदार शहाजीबापू पाटलांनी शिवसेनेचं बंड करून गुवाहाटीला जाऊन तुम्ही सत्ता बदल केला आणि आमदारकी घेतली, ही केलं असे विरोधकांकडून, स्थानिक विरोधकांकडून तुमच्याकडून सातत्याने इथं विरोध होत आहेत, आरोप होत आहेत. त्याला तुम्ही काय उत्तर देताल? राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी बंड केलं तेव्हा आमचं सांगोला नंदनवन झाला शहाजीबापू आणि दीपकबाबांच्या माध्यमातून. आणि विरोधकांकडे काय बोलायला त्यांच्याकडे विकासच काय नाहीच, म्हणून आपलं उगाच 50 खोके म्हणायचं. 5,000 कोटीचा निधी, 5,000 कोटी कशाला म्हणते ती? 5,000 कोटीचा निधी या सांगोला तालुक्यात आणलाय. पाणी असेल, रस्ते असतील, लाईट असेल, गटारी योजना असतील, प्रचंड निधी आला होता. कधी सुद्धा 11 वेळा विधानसभेमध्ये गेलेले पूर्वाश्रमीचे आमदार यांनी काय गावासाठी किंवा या भागासाठी काय विकास केला होता का? नाही, काय केलं नाही. कारण आम्हाला मतदानाचा अधिकार येऊन माझी 4थी टर्म आहे आता. कधी विकास दिसला नाही. 55 वर्षात कधी नदीला पाणी आलं नाही. आणि बलवडीपासून मेथोड्यापर्यंत 14 बंधाऱ्याला कधी आयुष्यात चिमणी प्यायला पाणी नव्हतं. आणि हे आमचं नंदनवन फक्त शहाजीबापू पाटील आणि दीपकबाबांच्या माध्यमातून पूर्ण हे गावं आणि आमचा नदीकडचा भाग पूर्णपणे नंदनवन झाला आहे. आणि इथून पुढच्याही काळात असाच नंदनवन राहील. निंबाळकर यांच्या माध्यमातून अजून कोणती विकास कामं गावामध्ये झालेली आहेत? मागच्या 3 महिन्यामध्ये गेट नंबर 36-37 तिथं निजामपूर रोडपाशी रस्त्याची दुरवस्था फार होती. आम्ही गावकऱ्यांनी सर्वांच्या वतीने विनंती केली तर तिथं 2 कॉन्क्रीट रस्ते करून अगदी व्यवस्थितपणे तिथलं सगळं ये जायचा मार्ग व्यवस्थित झालेला आहे. तिथं काय अवस्था होती त्यावेळेस? पहिलं म्हणजे खराब जास्त झाला होता. आणि कृष्ण म्हणजे रस्त्याचं कसं होतं? काम थोडं खराब झालं होतं रस्त्याचं काम. आणि आम्ही मागच्या 4 महिन्यामध्ये प्रमुख मंडळींना आम्ही सर्वांनी कळवल्यानंतर 2 महिन्यामध्ये टेंडर होऊन ते काम पूर्ण केलं. शेतीच्या विजेसाठी गावातल्या घरगुतीसाठी काय परिस्थिती सध्या? काय नाही, वीज वेळेत येते. 8 तास कंटिन्यू 3 फेज वीज असते आणि सिंगल फेज ही 24 तास असते गावामध्ये. कोणतीही लाईटची तक्रार नाही. आणि सब डिव्हिजन आता तर बापू आबाने एक हातीतला दिले नवीन. आता हितलं वर्ग होणार आहेत निम्मा. त्याच्यामुळे काय लाईटचा भार पडायचा काय संबंध येत नाही. असं काय झालं, आम्ही डायरेक्ट बापू आबांना संपर्क साधतो. 10 मिनिटात आमचे प्रश्न मोकळे होतात. काय म्हणजे कोणतीही चिंता करायची काय कारण नाही बापू आबा आहे तोपर्यंत. आणि कोविड काळामध्ये जे लसीकरण हे कंपल्सरी गावामध्ये झालं. कंपल्सरी
एवढं अगदी योजना ह्यांच्या एवढा विकास इतके गावापर्यंत प्रचंड कॅनॉल एवढं प्रचंड आलंय. कॅनॉलला पण नदीचा दर्जा प्राप्त झाला आमदार शाजीभाऊ, त्याबद्दल काय नदीचा सांगतात? दर्जा वाटंबर लिफ्ट आहे तिथपर्यंत होता. आता वाटंबर लिफ्ट पासून मेथोड्यापर्यंत मंजूर झालेला आहे आणि त्याला अधिकृत 2 टीएमसी पाणी पण टेंबूकडून मंजूर झालेलं आहे. तिकडं निरा देवदर आहे, इकडं म्हैसाळ आहे, इकडं मान्यदेवर टेंबू आहे. चारी बाजूनं नंदनवन तालुक्याचं सध्या काम पाण्याचं झालेलं आहे. त्याबद्दल त्यामुळं कोणतीही तीळ मात्र शंका नाही. आमचं मत विकासाला आणि कमळालाच मत राहील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगोला आमचा लीड गेल्याशिवाय कमळाला राहणार नाही. काय गावात कसा कसा विकास झालाय? काय तुम्ही निवडणूक पाहता? एवढी देशाची मोठी निवडणूक आहे, गावात काय विकास झालाय का नेमका, कसा आहे? गावात आता विकास काय व्हायचं राहिले तुम्ही असं विचारा. बरं. कारण गावाचा विकासच एवढा झालाय हा. जे 50-55 वर्षात आमच्या गावाला मिळालं नव्हतं, बरं. ते 2.5-3 वर्षात मिळाले आमच्या गावाला. बर आता सांगोला अकोला रस्ता असेल, अकोला निजामपूर रस्ता असेल, अकोला कडलास रस्ता आहे, अकोला चिंचमळा रस्ता आहे, अकोला नकातवाडी रस्ता आहे, अकोला खटकाळमळा रस्ता आहे, पुन्हा अकोला वाटंबर रस्ता आहे. हे रस्ते एवढे झालेत की 20 ते 25 कोटी जाणे अकोल्याला फक्त रस्त्यासाठी. बर बर पुन्हा गावाअंतर्गत सो कॉन्क्रीट रस्ते झालेत, फेविंग ब्लॉकचे रस्ते झालेत. बर पुन्हा वाड्या वस्तीवर जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या तिथं सुद्धा फेविंग ब्लॉकचं काम झाले DPTC माध्यमातून. 100% शाळेला तेवढं ग्राउंड आहे. आता आमची खटकावडी नंबर 1 शाळा आहे, शाळेला 5 गुंठ ग्राउंड आहे, 5 गुंठ फ्लेविंग ब्लॉकचं काम झालंय DPTC माध्यमातून. म्हणजे असं जागाच कोणती राहील नाही. स्टार्ट रोड. आता अकोल्यामध्ये हर घर जलमधनं घरोघर नळ जोडणी झाले. बर गावांतर्गत कॉन्क्रीट रस्ते पूर्ण झाले. आता गावामध्ये गेजगी वस्तीला समाज मंदिर दिले. नकातवाडी भागामध्ये तेली समाजाचे काही घर आहेत, त्यांना एक समाज मंदिर दिले. तिथे एक वर महादेवाचं मंदिर आहे, तिथे एक समाज मंदिर दिले. आता आमच्या गावामध्ये मुस्लिम समाज आहे, तर मशिदीचं पूर्ण बांधकाम नवीन दिले. 20 लाख रुपये देऊन मशीद पूर्ण नवीन बांधली आणि मशिदीच्या पुढे 5 लाख रुपये फेविंग ब्लॉकसाठी दिलेत. म्हणजे आणि लिंगायत समाजाची स्मशानभूमी वेगळी आहे, म्हणजे दफनभूमी वेगळी आहे. तर लिंगायत समाज दफनभूमीला बापूंनी स्वतः त्यांच्या आमदार फंडात 5 लाख रुपये मंजूर केले. आता इलेक्शन म्हणजे ते प्रमा आलेले आहे, फक्त ह्या निवडणुकीमुळे त्याचं वर्क ऑर्डर राहिलेले आहे. तर ते स्वतः तेव्हा स्मशानभूमी चालू होते. आणि जी ओपन समाजाची स्मशानभूमी आहे त्याला सुद्धा आता पैसे दिले आहेत. सर्वांगीण गावाचा विकास झालेला कोणताही फंड असा नाही, DPTC कोणतीही योजना अशी नाही की त्या योजनेतून आपल्याला पैसे आले नाहीत. प्रत्येक कोणतीही योजना घ्या, त्या प्रत्येक योजनेचा लाभ ह्या गावाला झालेला आहे पूर्णपणे. हा, फक्त आता कसं होतंय, काय जण असतात म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की आमदार शाजीभाऊ पाटील आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी या गावासाठी आलेला आहे. बघा, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीकडनं भरपूर निधी आला आहे, तिन्ही पक्षाकडून आलाय. आणि नेते जोपर्यंत आहेत, आज आमच्या गावचे ज्या वेळेला लोक कामं घेऊन गेले त्यावेळेला कुठलं काम नाकारले असं नाही, काही ना काही त्यांनी देण्याचे 100% प्रयत्नच केलेला आहे. मग तुमचं मत? आमचं मत माहितीला कमळालाच आमचं मत. विलासराव ज्ञानोली गाडे. बर 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 काय कसं पाहता या निवडणुकीकडे? ही लोकसभेची निवडणूक आहे. मागच्या वेळेस याच मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर 84,000च्या मताच्या फरकाने निवडून आले. मग आता काय विकास झालाय का 5 वर्षामध्ये? या विकास कुठला झाला असं सांगायला प्रश्नच नाही. जिकडे जाईल तिकडे विकासच आहे. एखादं उदाहरण सांगा. उदाहरण, गावातलं पूर्ण रस्ते कॉन्क्रीटचं प्लेविंग ब्लॉक बसवलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी समाज मंदिरे दिलेली आहेत. परत मुख्यमंत्री सहायता निधीतून मी आमच्या गावात जी मंत्रालयात जी कामाला आहेत त्यांचं फोन नंबर घेऊन, बाबा अशी घटना झालेली आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायला लागते, डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून कमीत कमी 5-7 जणांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत केलेली आहे, लाभ मिळाला. मग आता नेमकं मत तुमचं कोणाला? माझं नेमकं मत कोंडली कमळ. इतरांना काय सांगा? इतरांना आता जे आहे त्यांना सुद्धा, म्हणजे मी कसा इथला बुथ प्रमुखच आहे. आव्हान काय करता? आव्हान, आज बघा 4 महिन्याला 2,000 मिळतात, 4,000 मिळतात, रेशन फुकट मिळते, आरोग्याच्या सुविधा फुकट मिळते. विरोधकांना काय आवाहन करताल असं म्हणणं आहे त्यांचं? सांगणार, तुम्ही पण आमच्या बरोबरच चला, तुम्ही पण आमच्या बरोबरच चला. म्हणजे हे मत म्हणजे फक्त विकासाला मत आणि मोदीला मत. विकासाला मत, मोदीला मत. हां, आणि खासदार निंबाळकरांना मत. खासदार निंबाळकरांना मत. जेव्हापासून मला मतदानाचा अधिकार आला, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं एक स्वप्न होतं, राम मंदिर, समान नागरी कायदा आणि CAA हे बघायला हयात बाळासाहेब ठाकरेंच्याच आवश्यकता होती. या तिन्ही गोष्टीला पण माझं मत आहे आणि कमळच येणार. साधारण किती लीड मिळेल गावातून? गावातून कमीत कमी 400 ते 500चं लीड मिळेल आणि तालुक्यातून कमीत कमी माझ्या माहितीनुसार 15,000 ते 20,000च्या आतमध्ये लीड मिळेल. पाणी आतापर्यंत म्हणजे उन्हाळा आला ना, आल्यानंतर पाणी कमी झालं, उगू बुळू चालत होतं. मी काय दाराला नसतोय,
काय माझा मुलगा असतोय तर आज नदीवर मोटर टाकली आहे पाणी हे कमळाचं पाणी आहे आणि ते चंबोर असं आहे की कमळ जसं फुलतंय तसं ते पाणी वर उड्या मारते काय आणि जर कमळाला जर नाही मतदान केलं तर हे पहिलं आणि शेवटचं पाणी आहे असं गृहीत धरायचं. कमळालाही मतदान केलंच पाहिजे तालुक्यानं म्हणा गावानं म्हणा सगळ्या ह्याच्यात मतदारसंघाने जर मोदीला निवडून नाही दिलं तर हे पाणी शेवट आणि पहिलं असावं.